तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की आपण चाललोय तर चाललोय कुठं. ह्या भयान रात्रीत आपण निघालोय ते म्हणजे महाडमध्ये असणारी आपले मावशी, तिथे आपण आज वस्ती करणार आणि निघणार आहोत ते म्हणजे सलग अख्ख्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले खंडेराया. तिकडनं जे जवळपास आपल्याला देव भेटतील म्हणजे झालं नारायणपूर, झालं मिनी बालाजी झाली, तिथे आपण जाऊन तसंच आपण निघालो. आता रात्रीचे वाजले जवळजवळ नाही बोललं तरी 10 वाजता आपण इकडनं रोहावरनं निघालो आहे ते म्हणजे महाडच्या दिशेला. महाडवरनं सकाळी 5 वाजता आपल्याला निघायचं आहे. 5चा टाईम दिला आहे. वाटत तर नाही कोण उठेल म्हणून, तरी बघू आपण प्रयत्न केला आहे किती जमतो आहे 5 वाजता उठायला. मग आता वाटत नाही कोण उठेल, बघू. जर घाई झाली उठायला तर मग डायरेक्ट तुम्हाला बस केले त्यामध्येच आपण भेटू डायरेक्टली. बाकी सगळा रिलॅक्स एकदम चिल लाईफ चालू आहे. तर बोलल्याप्रमाणे आपल्याला झाला आहे लेट आणि आता आपण सरळ बसलो आहे बसमध्ये आणि निघालो आहे ते जेजुरीच्या दिशेने. तर बाकी अजून काय नाही, रिलॅक्स चालू आहे. रस्ते पण जरा डेंजर लेवलमधले आहेत कारण की हा आहे तो भोरघाटातून तिथलं काम चालू आहे, त्यामुळे सध्या वातावरण जरा दूषित झालेलं आहे इथं. बाकी असं काय नाही, थोडेसे आपले सिनेमॅटिक शॉट घेऊ आणि ही अशी सुंदरशी सकाळ. सूर्यनारायणाला नमस्कार करून आपण निघालोय त्या आपल्या दिशेला. तर लेट्स गो. तर अशा तऱ्हेने आपण पोहोचले आता ते जेजुरीत. जेजुरीचा गड आपल्याला दिसलेला आहे, समोरच आहे. हा तो दृश्य जेजुरी. तर आता आपण पोहोचले ते म्हणजे मुख्य प्रवेशद्वारात श्री मार्तंड देवस्थान. तर आमचं आता जेजुरीचं दर्शन झालेलं आहे. खंडोबांना पाया पडून आलेलो आहे खंडेरायाला. आता निघू आपल्या
दुसऱ्या बघू आता रस्त्यामध्ये कुठे जायचं आहे बस. तर असंच आपण येता आलो आहे ते नारायणपूरच्या इथे एक असं देवस्थान जिथे तुम्ही दत्तगुरूंचे एक मुख्य रूप बघू शकता. असे दत्तगुरूचे 3 मुख असतात आणि ह्या इथे नारायणपूरमध्ये एकच मुखाचे आहेत. अजून एक खास ओळख म्हणजे नारायणपूरमधली शिव मंदिराची. हा भव्य दगड विशाल दगडांनी कोरलेला हा मंदिर बघा, अशी कलाकृती मधलं कोरीव काम बघा दगडांमध्ये. आतमधल्या लिंगाचे काही व्हिडिओ करून देत नाही तर तुम्ही बाहेरनच बघू शकता. साक्षात तुम्ही येऊन तिथं बघू शकता तुम्ही, एवढा काही विषय नाही. तर आता आपण पोहोचलोय ते म्हणजे मिनी बालाजी. ते काय आपल्या इथे पण एक बसलेलं आहे. ही सुंदरशी सायंकाळ. आलो आपण आता. अभी मिनी बालाजी. हाँ, अभी मिनी बालाजी में आए हैं. अच्छा हम आपला मराठी दोनों असतो. आए हैं. असू दे रे, असू दे. मी हिंदी मराठी सगळं मिक्स करून तुला. दमलात काय तुम्ही? ये हमारे माझ्या अंकल दादाला है. सबस्क्राईब करा. ये हमारे अंकल है बाहर के. माझ्या दादाला लाईक करा, सबस्क्राईब करा बस. माझ्या भाषेला लाईक करा आणि सबस्क्राईब. बस. मला खाऊ घ्यायचं आहे. तर आता आपण आलोय मंदिरातनं दर्शन वगैरे घेऊन बाहेर बसलोय. एकदम मस्त वातावरण आहे, एकदम शांतते भरून. फक्त आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे इतकंच दाखवू शकतो. तर आता आपण जेजुरी वगैरे जाऊन आलो आहे. आता रिलॅक्स एकदम. रात्री यायला पण लेट झाला त्यामुळे बसमध्येच झोपलो होतो. नंतर मामाने उठवला पण झोपेमध्ये असा डायरेक्ट येऊन अंथरुणाने झोपलो. तर आता हा दिवस दुसरा आपला फिरून बिरून मस्त झाला आहे. एकदम छान दर्शन वगैरे एकदम मस्त झालं आहे. तर राहिला विषय एवढंच का आता आपण असे परत भेटू अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.